मित्रांनो, खरं तर 31 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पीक विमा मंजूर करण्यात आलेला आहे 1219 कोटी रुपयांचा. त्यात मित्रांनो बीड, धाराशिव त्याचबरोबर लातूर जिल्ह्यातील आणि जवळपास बुलढाणा जिल्ह्यातील सुद्धा शेतकऱ्यांना अद्यापही पीक विम्यासंबंधी कुठल्याही हालचाली दिसून आल्या नाही किंवा कुठलाही निर्णय झाला की नाही हे दिसून आलेलं नाही. त्यात मित्रांनो बऱ्याच जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता 31 जिल्ह्यातील बऱ्याच जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम ही जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो, तुमच्या जिल्ह्यात, तुमच्या तालुक्यात किंवा तुमच्या मंडळात त्याचबरोबर तुमच्या स्टेटसमध्ये लॉट क्रिएटेड बाय आयसी आणि आधार व्हेरिफाईड काही शेतकऱ्यांचं नो अनव्हेरिफाईड असं काहीतरी येत आहे. तर मित्रांनो, आता तुम्हाला पीक विमा मिळणार का? मिळणार तर किती रुपये मिळणार आणि कधीपर्यंत मिळणार? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तत्पूर्वी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोरील जे बेल आयकॉन बटन आहे ते दाबायला विसरू नका. तर नमस्कार मित्रांनो, मी राजसूर्यतर स्वागत आहे कृषी युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्हाला देखील काही प्रश्न असतील तर डायरेक्टली इंस्टाग्रामला मेसेज करून विचारू शकता. इंस्टाग्राम आय डी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे. त्याचबरोबर बॅकग्राऊंड व्हॉइसला इग्नोर मारायला विसरू नका. तर मित्रांनो, एकंदरीत बघायचं झालं तर बऱ्याच जिल्ह्यातील बऱ्याच मंडळांना वगळण्यात आलेलं आहे. बऱ्याच जिल्ह्यात पीक विमा वाटप होत आहे, परंतु कमी अधिक प्रमाणात रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वितरित होत आहे. त्यात मित्रांनो आपण बघूया सुरुवातीला की कोणकोणत्या जिल्ह्यात सध्या पीक विमा वाटपाच्या ज्या प्रोसिजर आहेत चालू आहेत आणि जवळपास ज्या जिल्ह्यांचा आपल्याकडे डिटेल आलेली आहे शेतकऱ्यांमार्फत ती डिटेल आपण बघूया. तर हिंगोली जिल्ह्यातील औंढा तालुक्यात, वसमत तालुक्यात, हिंगोली तालुक्यात, कळमनुरी तालुक्यात आणि सेनगाव तालुक्यात पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कमा जमा झालेल्या आहेत. आता बरेच शेतकरी म्हणतील, मी तर कळमनुरी जिल्ह्यातून आहे, मी तर कळमनुरी तालुक्यातून आहे, सेनगाव तालुक्यातून आहे, माझ्या खात्यात अजूनही रक्कम नाही आली. मित्रांनो, तालुक्याची नावं घेतलेली आहेत मी. तालुक्यात वाटप झालेलं आहे. आता तालुक्यातील कोणत्या मंडळात पीक विमा किंवा तुमच्या मंडळात पीक विमा सध्या आता काही शेतकऱ्यांचं क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत आहे. तर मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांचं क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड आहे. तुमच्या मंडळानुसार हा पीक विमा जमा होत आहे, तुमचं स्टेटस बदलत आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर मित्रांनो, जालना जिल्ह्यातील बऱ्याच मंडळात पीक विमा वाटप चालू आहे आणि बरेच मंडळ हे जालना जिल्ह्यातून वगळण्यात देखील आलेले आहेत. आता कोणकोणते जर मंडळं हे वगळण्यात आलेली आहेत हे जर माहिती पाहिजे असेल तर कमेंट करून सांगा. आपण पुढील व्हिडिओमध्ये याविषयी माहिती देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यानंतर मित्रांनो, सर्वात फेमस जिल्हा सध्याच्या पीक विम्याच्या बाबतीत तो म्हणजे नांदेड जिल्हा. 813 कोटी रुपये जे नांदेड जिल्ह्यासाठी मंजूर करण्यात आलेले आहेत, ज्याच्यामध्ये लोहा तालुक्यात रक्कम वाटपाला सुरुवात झालेली आहे. म्हणजे एकंदरीत मित्रांनो, नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास हेक्टरी 20 ते 30 हजार रुपये, आपण काही दिवसापूर्वी सांगितलं होतं बाबा काही जिल्ह्यामध्ये 20 ते 30 हजार 15,000च्या पुढेच रकमा दिसून येतील, काही जिल्ह्यामध्ये 10-12, काही जिल्ह्यामध्ये 5-6-8 अशा पद्धतीच्या रकमा वितरित होतील. आपण हे सांगितलं होतं. सेम कंडिशन मित्रांनो, सेम तसंच होत आहे. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जवळपास 20 ते 30 हजार रुपये हेक्टरी शेतकऱ्यांच्या खात्यात रकमा वितरित होत आहे, ज्यामध्ये लोहा तालुक्यामध्ये जवळपास 20,000 हेक्टरी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित होत आहे. त्यानंतर नायगाव तालुक्यात सुद्धा 25 ते 30 हजार रुपये हेक्टरी शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम वितरित होत आहे. त्यानंतर मुखेड आणि उमरी यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी 27,000 ते 30,000 रुपये रक्कम ही शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित होत आहे. त्यानंतर नांदेड व्यतिरिक्त बघायचं झालं तर परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे आणि परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जवळपास हेक्टरी 3,000, 5,000 या पद्धतीच्या रकमा, काही शेतकऱ्यांना जवळपास 2,000, 2,700 रुपये या पद्धतीच्या रकमा ह्या वितरित झालेल्या आहेत. त्यानंतर जिंतूर तालुक्यात सुद्धा सेम कंडिशन आहे. जिंतूर तालुक्यात सुद्धा 2,000, 5,000 या पद्धतीच्या रकमा ह्या शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित होत आहेत. त्यानंतर शेलू तालुक्यामध्ये सुद्धा सेम कंडिशन आहे. काही शेतकऱ्यांना 6,000, 8,000, काही शेतकऱ्यांना 2,700 रुपये आणि काही शेतकऱ्यांना जवळपास 1,100-1,200 रुपये या पद्धतीच्या रकमा या वितरित झाल्याची माहिती समोर आलेली आहे. अहिल्यानगरमध्ये सुद्धा पीक विमा वाटपाला सुरुवात झालेली आहे. आणि त्यानंतर मित्रांनो, वर्धा जिल्ह्यात सुद्धा वर्धामध्ये जवळपास 3,000 ते 8,000च्या दरम्यान रकमा शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित होत आहेत. आता याच्यामध्ये काही तालुके अजूनही समावेश केलेले नाही, काही मंडळामध्ये अजूनही पीक विमा वाटपाला सुरुवात झाली नाही. आणि त्यानंतर मित्रांनो, नांदेडमध्ये कंधार तालुक्यामध्ये सध्या क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड आहे बऱ्याच शेतकऱ्यांचं. त्यानंतर मित्रांनो, किनवटमध्ये सुद्धा काही मंडळी वगळता बऱ्याच मंडळामध्ये अजूनही क्लेम कॅल्क्युलेशन अवेटेड आहे आणि काही शेतकऱ्यांच्या खात्यात रकमा जमा देखील झालेली आहेत. आता बघूया लातूर, धाराशिव, त्यानंतर मित्रांनो बीड आणि बुलढाणा जिल्ह्याविषयी. मित्रांनो, बुलढाणा जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांच्या खात्यात म्हणजे बुलढाणा जिल्ह्यातील बऱ्याच तालुक्यामध्ये पीक विमा वितरित होणार आहे.
सध्या तुमचं क्लेम कॅल्क्युलेशन, तुमच्या जिल्ह्याचं क्लेम कॅल्क्युलेशन हे बाकी आहे. वेट करा, तुम्हाला देखील पीक विमा मिळेल. परंतु बीड, धाराशिव आणि लातूर जिल्ह्याविषयी माहिती घ्यायची झाली तर मित्रांनो, बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की बाबा बीड, धाराशिव, लातूरला का वगळलं किंवा आम्हाला पीक विमा वितरित होईल का? मित्रांनो, निर्णय होणार आहे, काळजी करू नका. तुम्हाला सध्या जरी वगळलं असलं तरीसुद्धा तुमच्या जिल्ह्याविषयी निर्णय लवकरच होणार आहे. गेल्या वर्षी लातूर जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात पीक विमा वितरित झाला होता, परंतु यावर्षी पीक विम्यापासून लातूर जिल्ह्याला वंचित ठेवण्यात आलेला आहे. काळजी करण्यासारखं काही नाही, थोडासा वेळ लागेल, परंतु पीक विमा एक गोष्ट अजून एक लक्षात ठेवा की तुमचा सरसकट तुमच्या पूर्ण जिल्ह्यातील पीक विमा वितरित होईल याची काहीही गॅरंटी नाही, परंतु तुमच्या जिल्ह्यातील काही मंडळं किंवा काही तालुके हे ग्राह्य धरण्यात येणार आहेत. सध्या वेळ लागेल, परंतु तुम्ही काळजी करू नका, तुमच्या जिल्ह्यातील काही मंडळांना पीक विमा मिळणार आहे. त्यानंतर मित्रांनो, यवतमाळ जिल्ह्यातील सुद्धा शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात मॅसेज येत आहेत इंस्टाग्रामवरती की बाबा पीक विम्याचं काय झालं. तुम्ही तर म्हणले की यवतमाळ जिल्ह्याला पीक विमा वाटप होणार आहे. काळजी करू नका मित्रांनो, यवतमाळ जिल्ह्यातील क्लेम कॅल्क्युलेशन बाकी आहेत. काही शेतकऱ्यांचे 0 दाखवत असेल, तुम्ही देखील काही काळजी करू नका, तुमच्या देखील खात्यावर पीक विमा वितरित होणार आहे. तर ही होती छोटीशी माहिती. व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो करा, लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.